कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. याहो याहो प्रियजन याहो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरून मनी, सुंदर गायन गावदनी, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, घडी भर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान तयाचे, जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू, विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन आध्यात्मिक मननामध्ये मी विकास समुद्रे आपले स्वागत करीतो. आज दिनांक 23 जुलै. आजच्या मननाचा विषय आहे सुसंगतीचे महत्त्व. आजच्या मननाकरिता शास्त्रभाग आहे इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय 24 ते 31 ही वचने. आजचे विशेष वचन आहे, आणि प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. इब्री 10:24 वचन. प्रीती, ख्रिस्ती प्रीती ही विश्वासणाऱ्यांना देवाचे कार्य करण्यास आणि प्रभूच्या दुसऱ्या आगमन समयासाठी तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. इब्री करास पत्राचा लेखक त्याच्या पत्रामध्ये सामुदायिक जीवनातील प्रीतीबद्दल सांगतो. यास होकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत. होकारात्मक रीतीने परस्परामधील प्रीती विश्वासणाऱ्यांना चांगले काम करण्यास प्रवृत्त करते. नकारात्मक रीतीने ही प्रीती पतनापासून वाचविते. उपदेशक याचा 4था अध्याय 9 ते 12 ही जुन्या करारातील वचने कदाचित नवीन करारातील सत्य समजण्यास उपयुक्त ठरतील. एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. चांगल्या कामातील सकारात्मक गोष्टींशी याचा संबंध आहे. उपदेशक पुढे म्हणतो, त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते. त्याची दुर्दशा होते. तो एकटा असतो. त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. पुढील शब्द खाली पडणे, मात करणे, मोडणे ही पतनाशी संबंधित आहेत. सहभागितेतून आध्यात्मिक ऊब आणि सामर्थ्य ताबडतोब परिणाम घडविते. उपदेशकाचा 4था अध्याय 11 आणि 12 ही वचने. आपणास हरवलेल्या मेंढराचा दाखला माहीत आहे. ते मेंढरू कसे हरवले? ते कळपातून वेगळे होते आणि एकटेच भरकटले, आणि ते शत्रूचे सहज भक्ष बनते. जोपर्यंत कोंबडीची पिले कोंबडीजवळ एकत्र असतात तोपर्यंत ती सुरक्षित असतात, परंतु जेव्हा एखादे पिल्लू त्याच्या आईपासून दूर जाते त्यावेळीस गरुड सहजपणे त्याला उचलून नेतो. देवाची त्याच्या लेकराबद्दल हीच इच्छा आहे. त्यांनी एकत्र वाढावे, एकत्र जावे आणि एकत्र प्रकाशावे. पतनाचा भयंकरपणा इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय 29 ते 31 या वचनामध्ये स्पष्ट केला आहे. तुम्हाला काय वाटते
की ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अवमान केला, तो किती अधिक दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हास वाटते. जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे. हा उतारा विश्वासणाऱ्यांसाठी एकत्र येण्याकडे दुर्लक्ष करण्याकरिता ताकीद आहे. पतनावर विजय मिळवण्यासाठी देवाच्या लोकांच्या सहभागितेत विश्वासूपणे सहभाग हा उपाय आहे. बंधुभगिनींवर प्रीती ही दुसऱ्या कशाचीही जागा घेऊ शकत नाही. 1 पेत्र 1 अध्याय 22 वचन. याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाने सहभागितेमध्ये इतरांची काळजी घेऊन कृतीद्वारे आपले प्रेम व्यक्त करावे. आपण मंडळीमध्ये फक्त देवाची भक्ती करण्यास जातो असे नाही, तर त्याच्या लोकांवर प्रीती व्यक्त करण्यासही जातो. हे प्रभू, मला ने की मी न्यावे भटकलेल्या व लटपटणाऱ्या पायांना. हे प्रभू, मला चार की मी चारावे तुझ्या भुकेलेल्या चविष्ट मान्यानो. आपण प्रार्थना करू. हे प्रभू, तुझ्या प्रीतीमध्ये मंडळीमध्ये आम्हास एकत्र बांधून ठेव. आम्ही एकमेकांना उचलून धरावे आणि तुझ्या पवित्रतेमध्ये वाटचाल करण्यासाठी एकमेकांचे